Good morning, all. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Okay, screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In last lecture, what we covered? Cholinergic drug-related agent. Okay. So Direct and classification बघितलंय का आपण? yes, ma'am. Indirect acting चं बघितलं. ओके. कोलिनर्जिक ड्रग रिलेटेड एजंट त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन बघितलं. आफ्टर दॅट डायरेक्ट ऍक्टिंग एजंट हे जे ड्रग पण बघितले. आता नेक्स्ट असणार आहे कोलिनिस्टरेज इनहिबिटर दॅट इज इनडायरेक्ट ऍक्टिंग एजंट. त्याचे आपल्याला क्लासिफिकेशन ऑलरेडी तुम्ही बघितलेलं आहे. रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल इनहिबिटर. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्रग. सो ड्रग पासून आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करतोय. Okay, tell me the classification before we start the lecture. Reversible and irreversible. Okay, पण त्याच्या आधी काय होतं? मेन कोणते क्लास आहेत? कोलिनर्जिक ड्रग Direct acting agent. टाइप मध्ये क्लासिफाय होतात. इन दॅट फर्स्ट इज Direct acting agent and Okay. indirect acting agent. Inhibitor. एक्झाम्पल Acetylcholine, carbachol, methylcholine. ओके. नेक्स्ट क्लास कोणता आहे? Cholinesterase inhibitors. Indirect acting agent. ओके. सो इन दॅट सब क्लासिफिकेशन इज Three type. Irreversible, irreversible, and irreversible. inhibitors. ओके. एक्झाम्पल रिव्हर्सिबल Physostigmine, neostigmine. ओके. And irreversible Isoflurofate, ecothiophate, iodine, and parathiophene malathion. ओके. So next बघा. Okay, this is the classification. Next आहे त्याचे ड्रग ऑलरेडी मॅम तुमचा आवाज येत नाही. बघितलं. येस. वॉइस येत नव्हता मॅम. Okay, voice is audible to all. Yes, ma'am. त्यांना नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यांनी नेटवर्क मध्ये या. सो 5 मिनिट नंतर तुमचा प्रॉब्लेम क्लिअर होईल. ओके. इनडायरेक्ट मध्ये आपण 2 क्लासेस इन दॅट रिव्हर्सिबल इनहिबिटर अँड इरिव्हर्सिबल. तर दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे? रिव्हर्सिबल इनहिबिटर काय करतायत? सांगा फास्ट. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल मध्ये डिफरन्स काय आहे? कोलिनिस्टरेज एन्झाईम किंवा त्याचे ऍक्टिव्ह साइट हे काय केली जाते रिव्हर्सिबल मध्ये? रिव्हर्सिबली इनहिबिट केली जाते. सो त्याच्यामुळे काय होणार आहे? असिटाइल कोलिनचा हायड्रोलिसिस तिथे होणार आहे. म्हणजे त्या फेनोमेननला रिस्पॉन्सिबल असणार आहे. नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी? इस्टरच्या कोणत्या फॉर्म मध्ये आपल्याला ते ड्रग बघायला मिळणार आहे? Carbamates and phosphates. ओके, व्हेरी गुड. सो कार्बामेट किंवा फॉस्फेट ह्या इस्टर फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत.
सो त्यामुळे जर कार्बामेटचा ड्रग असेल इस्टर फॉर्म असेल तर कार्बोमाइल इस्टर ग्रुप असं आपण म्हणतो, कार्बामोलेटेड एन्झाईम. नेक्स्ट आहे इरिव्हर्सिबल. सो इरिव्हर्सिबल मध्ये काय होतंय? इरिव्हर्सिबल इनहिबिट होतं. Reversibly inhibit ओके, होते. ऍक्टिव्ह साईटला इरिव्हर्सिबली इनहिबिट केलं जातं. अल्सो ड्रग जे आहेत त्या ऑर्गॅनो फॉस्फेट इस्टर मध्ये कन्वर्ट केले जातात आणि हायड्रोलासिस ऑफ असेटाइल कोलिन पासून प्रिव्हेंट केलं जातं. सो हा बेसिक डिफरन्स आहे, हे समजणं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट इथून पुढे ड्रग स्टार्ट होतात. सो इन दॅट निओस्टिग्मिन, in that molecular formula C12H19N2O2. So structure screen वरती available आहे. Draw the structure. So neostigmine, in that molecular formula C12H19N2O2. Chemical name dimethyl carbamic ester of 3-hydroxyphenyl trimethyl ammonium bromide. Chemical name as per IUPAC system, dimethyl carbamic ester of 3-hydroxyphenyl trimethyl ammonium bromide. Next आहे its a physical property. So in that physical property मध्ये आपण काय काय डिस्कस करतो? कलर ऑर्डर टेस्ट. कलर ऑर्डर टेस्ट, solubility. Okay, so it is a it occur as a bitter. Bitter काय असणार आहे? टेस्ट. ओके, सो टेस्ट कशी आहे? बिटर. ऑर्डर आहे ऑर्डरलेस. कलर आहे व्हाईट कलर और कलरलेस. पावडर फॉर्म मध्ये आहे, क्रिस्टलाइन पावडर आहे. इट इज अ सोल्युबल इन. सो इथं सोल्युबिलिटी डिस्कस केली. इट्स दॅट सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. aqueous solutions are neutral to litmus. 98% of the liver neostigmine is metabolized in 10 minutes to 3-hydroxyphenyl trimethyl ammonium, which has activity similar to but weaker than a neostigmine. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला केमिकल प्रॉपर्टी आहे ही, की जे पण ऍक्वेस सोल्युशन आहे निओस्टिग्मिनचं ते लिटमसला कसं आहे? न्यूट्रल आहे. म्हणजे पीएच कसा असणार आहे त्याचा? स्केल वरती पीएच किती असेल? 7. 140 मध्ये. ओके, 7. न्यूट्रल टू द लिटमस म्हणजे ऍक्वेस सोल्युशन जर ह्याचं प्रिपेअर केलं तर न्यूट्रल दाखवते, म्हणजे पीएच 7 असणार आहे. आणि 98 हे जे ड्रग आहे निओस्टिग्मिन, हे 98% लिव्हर मध्ये काय होते? मेटाबोलाइज होते. सो 10-15 मिनिट मध्ये त्याची ऍक्टिव्हिटी बघायला मिळते. सो ते कन्वर्ट कशामध्ये होणार आहे? 3-hydroxyphenyl trimethyl ammonium ह्या ग्रुपमध्ये कन्वर्ट होणार आहे. नेक्स्ट निओस्टिग्मिन जे आहे त्याची ऍक्टिव्हिटी आपल्याला वीकर बघायला मिळते. वीकर दॅन निओस्टिग्मिन सांगितलंय, पण इथं मिस्टेक आहे. सो इथं निओस्टिग्मिनच वीकर दॅन निओस्टिग्मिन असं नाहीये. इथं तुम्ही बुक मध्ये एकदा क्रॉस चेक करा, तिथं काय वर्ड आहे. सो नेक्स्ट आहे इट्स अ युजेस. सो आपण पहिल्यांदा निओस्टिग्मिन रिलेटेड काय काय बघितलं? मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला C12H19N2O2. त्यानंतर केमिकल नेम बघितलं डायमिथाइल कार्बामिक इस्टर ऑफ 3-hydroxyphenyl trimethyl ammonium bromide. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी मध्ये कलर आहे व्हाईट कलर, ऑर्डर आहे ऑर्डरलेस, टेस्ट आहे बिटर अँड सोल्युबिलिटी आहे वॉटर आणि अल्कोहोल मध्ये सोल्युबल. त्यानंतर नेक्स्ट आहे युजेस. सो युजेस मध्ये बघा, युजेस मध्ये फर्स्ट इट इज युज्ड ॲज अ अँटीडोट टू नॉन डिपोलरायझिंग न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग ड्रग्स अँड इन द ट्रीटमेंट ऑफ मायस्थेशिया ग्रेव्हिस. सो पहिलं जे यूज आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की अँटीडोट म्हणून आपण यूज करतो. सो नॉन डिपोलरायझिंग न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग ड्रग्स जे आहेत, सो त्या ड्रगच्या ट्रीटमेंट मध्ये किंवा मायस्थेनिया ग्रेव्हिस या ट्रीटमेंट मध्ये आपण काय करतोय? हे ड्रग निओस्टिग्मिन यूज करतोय. सो अँटीडोट म्हणून आपण यूज करतोय. सो व्हॉट इज मीन बाय मायस्थेशिया ग्रेव्हिस? सो it is a condition in which a weakness and a rapid fatigue of a muscles under voluntary control
condition caused by the breakdown in the communication between nerves and muscle. सो ही डेफिनेशन आहे मायस्थेशिया ग्रेव्हिस. सो ह्यामध्ये काय होतंय, विकनेस अँड रॅपिड फटिक. एकतर जे पर्सन आहे किंवा पेशंट आहे त्यांना विकनेस जाणवायला लागतो अँड रॅपिड फटिक. फटिक म्हणजे काय असणार आहे, जे पण मसल्स आहेत ते मसल रॅपिडली कॉन्ट्रॅक्ट होत आहेत. जसं की स्पाझम आपण म्हणतो, मस्क्युलर स्पाझमची कंडिशन आहे तशीच कंडिशन इथं अराईज होणार आहे. नेक्स्ट आहे रॅपिड फटिग ऑफ अ मस्क्युलर अंडर व्हॉलंटरी कंट्रोल. नेक्स्ट आहे कंडिशन कॉज्ड बाय ब्रेकडाऊन इन कम्युनिकेशन बिटवीन नर्व्स अँड मसल. जे पेशंट असतात ज्यांना मायस्थेशिया ग्रेव्हिस झालेला आहे त्यांच्या फिजिकल अपीअरन्स वरनं पण आपल्याला समजू शकतं की हे पेशंट कम्स अंडर मायस्थेशिया ग्रेव्हिस. कसं काय, बिकॉज नर्व आणि मसल मध्ये त्यांचं जे कम्युनिकेशन आहे त्यामध्ये गॅप आलेले असतं. म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेकडाऊन किंवा शॉर्टेज ते बघायला मिळतं. त्यामुळे त्यांचं जे स्पीच असतं ते स्पीच आपल्याला असं अडखळत अडखळत बोलताना आपल्याला ते जाणवतात. दिस इज मायस्थेशिया ग्रेव्हिस. सगळ्यांना डेफिनेशन क्लिअर झाली? स्टुडंट, डेफिनेशन क्लिअर आहे का रिपीट करायचे? रिपीट करावे. ओके, कधी सांगणार मग? मी विचारल्यावर? Okay, myasthenia gravis in that a weakness and rapid fatigue of a muscle under voluntary control. So पेशंट जे आहे त्यांना विकनेस ऑब्झर्व होतो अँड रॅपिड फटिक. फटिक म्हणजे काय, मसल स्पाझमच आहे. जसं की आपण मसल स्पाझम म्हणजे काय म्हणतो की जे पण मसल आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होत आहेत. आपण मराठीमध्ये काय यूज करतो वर्ड मसल गोळे येणे. स्पाझमला? ओके, इथं पण फटिक म्हणजे काय असणार आहे, मसल जे आहेत ते रॅपिडली कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिलॅक्स होतात. सो जर रॅपिड ही जर मुवमेंट आली तर डेफिनेटली पेशंटला विकनेस फील व्हायला लागतं. म्हणजे 5 मिनिटापूर्वी मसल पाय आखडलेला असतो आणि एक 5-10 मिनिट नंतर ऑटोमॅटिकली विदाउट एनी ट्रीटमेंट काय होतं ते रिलॅक्स होतात आणि परत म्हणजे 50-20 मिनिट नंतर तीच कंडिशन त्यांना अराईज व्हायला लागते. त्यानंतर त्यांना जर समजा मसल रॅपिडली कॉन्ट्रॅक्ट झाले तर त्यांना उठायला किंवा लोकोमोशन ऍक्टिव्हिटी जी म्हणतो आपण ती करण्यासाठी त्यांना डिफिकल्टी होती. सो त्यांना हालचाल करताना त्रास होतो. सो हे फर्स्ट सेंटेन्स मध्ये सांगितलंय, अ विकनेस अँड रॅपिड फटिग ऑफ अ मसल अंडर व्हॉलंटरी कंट्रोल. नेक्स्ट आहे ही कंडिशन कशामुळे होती. सो कंडिशन कॉज्ड बाय ब्रेकडाऊन इन कम्युनिकेशन. सो ब्रेकडाऊन इन कम्युनिकेशन म्हणजे जे पण नर्व्स आणि मसल जे आहेत त्यांच्यामध्ये डेफिनेटली काय होणार आहे, तिथं आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय थ्रू काय केलं जातं, सिग्नल्स ब्रेन पर्यंत पोहोचवले जातात. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप आलेला असतो. इट मीन्स ते प्रॉपरली पुढे फॉरवर्ड होत नाहीयेत ब्रेन पर्यंत. त्यामुळं ही कंडिशन अराईज होती. आणि एक्सटर्नली जर बघितलं तर काय होतंय, स्पीच मध्ये त्यांच्या डिफिकल्टी आपल्याला जाणवते. सो हे सगळे सिम्पटम्स तिथे दिसायला लागतात. विकनेस आणि स्पीच मध्ये डिफिकल्टी स्पीच हे तुम्हाला एक्सटर्नल सिम्पटम्स बघायला मिळतात. दिस इज द डेफिनेशन मायस्थेशिया ग्रेव्हिस. नेक्स्ट आहे इट वर्क बाय प्रिव्हेंटिंग द ब्रेकडाऊन ऑफ अ सर्टन नॅचरल सबस्टन्स असेटाइल कोलिन इन युअर बॉडी. मग ही जी कंडिशन आहे ती प्रिव्हेंट करता येते. प्रिव्हेंट कशी करायची, जे पण असेटाइल कोलिन आहे त्याच्यावरती ब्रेकडाऊन किंवा त्याच्यावरती कंट्रोल आणला तर ही जी कंडिशन अराईज झालेली आहे त्याला प्रिव्हेंट करता येतं. सो दिस इज यूज मध्ये काय सांगितलंय, 2 युजेस आहे. फर्स्ट अँटीडोट म्हणून यूज केलं जातं आणि सेकंड जे आहे ते मायस्थेनिया ग्रेव्हिसच्या ट्रीटमेंट मध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. इन दॅट स्टोअर ॲट ambient temperature under continuous fluorescence at 4 degrees Celsius up to 20 days. So storage and stability मध्ये स्टोअर कसं केलंय, ambient temperature. ambient means anyone, ambient means
कंटिन्युअस फ्लोरोसन्स तिथे सप्लाय केला जातो आणि टेम्परेचर सांगितले अँबियंट. ह्युमिड टेम्परेचर माहिती का सगळ्यांना? ह्युमिड स्टुडंट हे वर्ड ऐकलेत का नाही? डेली लाईफ मधले वर्ड आहेत. व्हॉइस येतोय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. ह्युमिड टेम्परेचर ऐकलंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. काय होतं त्यावेळेस? एन्व्हायरमेंट मध्ये ड्रायनेस असतो का मॉइश्चर प्रेझेंट असतं? मॉइश्चर. ओके. सो अँबियंट टेम्परेचर म्हणजेच ह्युमिड टेम्परेचर. सो ह्युमिड टेम्परेचर मध्ये आपण काय करतोय? सो नॉट टू मच एक्सिस, जास्ती पण तिथं ह्युमिडिटी असं ठेवायचं नाहीये. सो जस्ट त्यांनी काय सांगितलंय? ह्युमिड टेम्परेचर म्हणजे नॉर्मली एन्व्हायरमेंट मध्ये जेवढं आहे तेवढं. त्यानंतर कंटिन्युअस फ्लोरोसंट, इथं आपण फ्लोरोसंटचा सप्लाय करतोय. 4 डिग्री सेल्सिअसला आपण ठेवतोय आणि 90 डेज पर्यंत इथे ठेवतोय. सो बाकीच्या स्टोरेजच्या कंडिशन तुम्हाला तर माहितीच आहेत. सो इथं फक्त रूम टेम्परेचरच्या ऐवजी 4 डिग्री सेल्सिअस एवढं इथं रिमेंबर करायचं आहे. सो जनरली आपण काय लिहितोय प्रत्येक ड्रगला? स्टोअर्ड ॲट अ रूम टेम्परेचर. पण इथं आता ती कंडिशन लिहायची नाहीये. इथं कंडिशन चेंज आहे. स्टोअर्ड ॲट अ अँबियंट टेम्परेचर आणि विथ कंटिन्युअस फ्लोरोसंट अँड 4 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. इन दॅट इंजेक्शन, टॅबलेट ह्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे ब्रँड नेम. सो प्रोस्टॅग्मिन अँड ब्लोक्झिवेर्स, दिस इज द पॉप्युलर ब्रँड नेम. प्रोस्टॅग्मिन अँड ब्लोक्झिवेर्स, दिस इज द पॉप्युलर ब्रँड नेम. नेक्स्ट आहे डोस. डोसची फ्रिक्वेन्सी सांगितली 1 to 2.5 mg repeated at a suitable interval throughout the day. Usually total daily dose in adult 5 to 20 mg. So 1 to 2.5 mg एवढा डोस पर डे दिला जातो. 1 to 2.5 mg. आणि जर पेशंटला नेसेसरी म्हणजे नीडेड असेल तरच रिपीटेड केला जातो. नाहीतर 1 to 2.5 mg पर डे एवढा डोस अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे अडल्ट मध्ये 5 to 20 mg एवढा एक्सीड केला जाऊ शकतो. सो अडल्ट मध्ये मॅक्झिमम किती देणार आहे? 5 to 20 mg. ओके. नेक्स्ट ड्रग. हा ड्रग समजलाय का प्रिव्हियसचा? Yes, ma'am. Okay, so next drug आहे hydrofonium chloride. In that molecular formula C10H60 ClNO. This is the molecular formula C10H60 ClNO. Next आहे chemical name. In that ethyl in bracket M hydroxyphenyl dimethyl ammonium chloride. This is the chemical name. Ethyl in bracket M hydroxyphenyl bracket close dimethyl ammonium chloride. Next आहे physical property. So physical property मध्ये color, odor, taste and solubility. In that color is a white color. Odor कसे आहे? Odorless. Taste आहे bitter. Bitter in taste and solubility soluble in water and alcohol. Next आहे its a uses. So uses मध्ये बघा, first use, it can be used as an antidote for overdose of D-tubercularine, dimethyl D-tubercularine or galamine triethodiide. अँटीडोट म्हणून आपण यूज करतो. अँटीडोट ह्या वर्डचं मिनिंग काय आहे? अँटीडोट हा वर्ड ह्याच्या आधी ऐकलाय का? स्टुडंट लक्ष आहे का? का प्रत्येकाला क्वेश्चन विचारायचे आहेत? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, क्वेश्चन विचारूयात आपण प्रिव्हियस झालेल्या ह्याच्यापैकी. ओके, सो रोल नंबर 53. Yes, ma'am. Okay, tell me the classification.
ओके. सो परत एकदा मी स्टुडंटला इन्स्ट्रक्शन सांगते. ज्यांचं लक्ष नाहीये त्यांना लेक्चर मधून रिमूव्ह केलं जाईल विदाउट परमिशन. परत लेक्चरला एंटर व्हायचं नाहीये. जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर केमिस्ट्रीच्या लेक्चरला नाही बसलं तरी काही हरकत नाही. तुमची ॲब्सेंटी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल. जर तुम्हाला लेक्चर मध्ये लक्ष द्यायचं नसेल तर फोर्सफुली मी तर म्हणत नाही की लेक्चर अटेंड करा. नसेल तुम्हाला गरज तर प्लीज तुमची पण एनर्जी तुमचा पण टाइम वाया घालवू नका. प्लस माझी पण एनर्जी माझा पण टाइम वाया घालवू नका. सो आय एम नॉट गोइंग टू एंटरटेन एनीवन. जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल आणि जर तुम्ही खूप हुशार असाल तर इथून पुढे आपण केमिस्ट्रीचे लेक्चर पण बंद करूयात. तुमच्या ओन काय म्हणते सेल्फ स्टडी स्टार्ट करा. ओन लँग्वेज मध्ये काय असेल ते नोट्स काढा. सो खूप इझी होईल माझ्यासाठी पण तुमच्यासाठी पण. विनाकारण उगं 1 आवर डेली कशाला वाया घालवायचा. त्याच्याऐवजी तो 1 आवर खूप चांगला युटिलाइज केला जाऊ शकतो. इथून पुढे तसं करूयात का? नको. No, ma'am. No, No, ma'am. ma'am. ओके. नेक्स्ट ड्रग कोणता होता? कोणत्या ड्रगचा आपण युजेस बघतोय? Second. Indrophonium chloride. Okay, hydrofonium chloride. So in that, so revise once again its molecular formula C10H60Cl-NO. Its chemical name ethylium hydroxyphenyl dimethyl ammonium chloride. Next its physical property in that color is colorless or white. Odorless, taste bitter. Solubility soluble in water and alcohol. Next its uses. So uses मध्ये first use आहे. So it can be used as an antidote for overdose of a D-tubocurarin, dimethyl D-tubocurarin or galamine triethodiide. So in that antidote म्हणून आपण यूज करतोय. सो अँटीडोट ह्या वर्डचा मिनिंग काय? सो इथून पुढे तुम्हाला ओके ओके व्हेरी गुड. ओके व्हेरी गुड. सो अँटीडोट हे काय असतात? एजंट असतात. ज्यावेळेस पण आपल्या बॉडीमध्ये एखाद्या ड्रगमुळे किंवा अदर केमिकल एजंटमुळे पॉयझन क्रिएट होतं. ते पॉयझन बॉडीमधून रिमूव्ह करण्यासाठी किंवा इथून पुढे त्या ड्रगचं पॉयझन परत रिक्रिएट होऊ नये ह्यासाठी आपण काय करतो? ट्रीटमेंट देतोय. सो त्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जाणाऱ्या ड्रगला आपण काय म्हणतोय? अँटीडोट. सो अँटीडोट मध्ये अँटीडोट म्हणजे काय? जे पण पॉयझन आहे ते बॉडीमधून रिमूव्ह करण्यासाठी यूज केले जाणारे ड्रग म्हणजे अँटीडोट. सो इथं पण सो हिड्रोफोनियम क्लोराईड हे जे आहे ते आपण अँटीडोट म्हणून यूज करतोय. मग कुणाचा अँटीडोट आहे हा? सो ड्यू टू ओव्हरडोस. जर समजा डी-ट्युबोक्युरारिन किंवा डायमिथाइल डी-ट्युबोक्युरारिन और गॅलामाइन ट्रायइथोडाइड ह्या तिन्हीपैकी एका जरी ड्रगची किंवा केमिकल एजंटची जर तुम्हाला ओव्हरडोस मुळे तिथं पॉयझन क्रिएट झालेला असेल किंवा ओव्हरडोस झालेला असेल तर त्यावेळेस आपण अँटीडोट म्हणून हिड्रोफोनियम क्लोराईड हे यूज करतोय. सेकंड यूज आहे इट इज अ स्पेसिफिक अँटीक्युरारिन एजंट. सो अँटीक्युरारिन एजंट मीन्स इट इज अ अँटीक्युरारिन ह्या वर्डचं मिनिंग काय आहे? सो अँटी म्हणजे अपोजिट ऍक्शन. सो क्युरारिन म्हणजे काय आहे? इट इज अ पॉइझनिंग. म्हणजे क्युरारिन म्हणजे काय असणार आहे? पॉइझनिंग सारखीच कंडिशन असणार आहे. बॉडीला टॉक्झिक असे तिथं केमिकल्स किंवा हॉर्मोन्स तिथं क्रिएट होणार आहेत. सो त्याच्यासाठी त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय करतोय? अँटीक्युरारिन एजंट यूज करतोय. म्हणजे इट इज ऑल्सो ऍक्ट लाईक अ अँटीडोट. सो अँटीडोट जसे एजंट ऍक्ट करतात किंवा ते जसे फार्माकोलॉजिकल ऍक्शन शो करतात तसंच हे जे अँटीक्युरारिन एजंट आहेत ते पण काय करणार आहेत? अँटीडोट सारखे ऍक्शन दाखवणार आहेत. सो सिमिलर टू अँटीडोट फॉर अ क्युरारिन. म्हणजे क्युरारिन हे एक केमिकल आहे की ज्याच्यामुळे काय होतंय? बॉडीमध्ये टॉक्झिन्स क्रिएट होत आहेत. सो त्याच्या अँटीडोट म्हणून आपण यूज करतोय. यूज केले जाणारे ड्रग दॅट इज अँटीक्युरारिन एजंट. सो नेक्स्ट आहे इन थर्ड यूज इन ऍडिशन टू इनहिबिट acetyl cholinesterase hydrofonium chloride has a direct cholinomimetic effect on a skeletal muscle which is a greater than that of most other anticholinesterase drug. हे जे
हायड्रोफोनियम क्लोराईड आहे ते काय करतंय इनहिबिटिंग असिटाइल कोलिनिस्टरेज असिटाइल कोलिनिस्टरेजला इनहिबिट करते. सो नेक्स्ट ऍक्शन कशी शो करते कोलिनो मायमेटिक इफेक्ट शो करते. मायमेटिक म्हणजे वर्ड म्हणजे सिमिलर का ऑपोजिट Similar. Similar. असिटाइल कोलिनच्या सिमिलर ऍक्शन जे दाखवतं त्याला आपण काय म्हणतोय कोलिनो मायमेटिक. सो असिटाइल कोलिनची जे ऍक्शन आहे तीच ऍक्शन आपल्याला स्केलेटल मसल वरती आता बघायला मिळणार आहे. दॅट इज अ कोलिनो मायमेटिक इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. सो नेक्स्ट आहे लास्ट यूज हायड्रोफोनियम क्लोराईड ब्रिंग अबाउट अ रॅपिड इन्क्रीज इन मसल स्ट्रेंथ विदाउट सिग्निफिकंट साइड इफेक्ट. हे जे हायड्रोफोनियम क्लोराईड आहे त्याच्यामुळे काय होतंय रॅपिड जे पण मसल जे आहे मसलची स्ट्रेंथ रॅपिड इन्क्रीज होते पण ह्याच्यामुळे कोणताही साइड इफेक्ट होत नाहीये. सो विदाउट एनी साइड इफेक्ट हे होते. सो दिस इज द युजेस मध्ये शॉर्टली इनलिस्ट करते. युजेस मध्ये आपण काय बघितलं ते अँटीडोट म्हणून यूज केलं जातं. कुणाच्या अँटीडोट मध्ये केलं जाणार आहे ट्युबोक्युरारिन डायमिथाइल डी ट्युबोक्युरारिन अँड गॅलामाइन ट्रायथोडाइड यांच्या ओव्हरडोस मध्ये अँटीडोट म्हणून यूज केलं जाणार आहे. सेकंड आहे एंटीक्युरर एजंट म्हणजे काय अँटीडोट सारखेच ऍक्ट करणारे एजंट आहेत की क्युरारिनचं जर तुम्हाला पॉइझनिंग झालं असेल तर त्याच्यामध्ये अँटीडोट म्हणून अँटीक्युरर एजंट यूज केले जातात. थर्ड असणार आहे की असेटाइल कोलिन किंवा कोलिनोमायमेटिक इफेक्ट आपल्याला स्केलेटल मसल वरती बघायला मिळणार आहे. सो डायरेक्टली ऍक्ट करणार आहेत आणि कोलिनोमायमेटिक इफेक्ट इथे जनरेट करणार आहेत. अँड लास्ट फोर्थ मध्ये आपल्याला मसल स्ट्रेंथ रॅपिड इन्क्रीज झालेली दिसते पण ह्याच्यामुळे कोणताही साइड इफेक्ट होत नाही. सिग्निफिकंट साइड इफेक्ट कोणताही नाहीये. नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. इट इज शुड बी स्टोर्ड ॲट अ कंट्रोल्ड रूम टेम्परेचर 50 to 30 डिग्री सेल्सिअस. सो स्टोरेज कंडिशन जसे आपण जनरली स्टोरेज कंडिशन लिहितोय त्याप्रमाणे राईट डाऊन करायचे. फर्स्ट काय असणार आहे स्टोर्ड ॲट अ रूम टेम्परेचर और 50 to 30 डिग्री सेल्सिअस एवढं. सो नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. इन दॅट इंजेक्शन अँड ऑइंटमेंट ह्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. नेक्स्ट आहे इट्स अ ब्रँड नेम रिव्होर्सॉल टेन्सिलॉन इनलॉन. These are the popular brand name. Rivotril, Tensilon and Inlon. These are the popular brand name. Next आहे डोस. डोस मध्ये 1 ml in bracket 10 mg एवढा डोस डेली प्रिस्क्राइब केला जातो. 1 ml or 10 mg. नेक्स्ट आहे थर्ड ड्रग इन दॅट Tacrin hydrochloride. This is the drug. In that molecular formula C13H50Cln2. This is the molecular formula of a Tacrin hydrochloride. So screen वरती structure available आहे. Write down the structure fastly. Molecular formula C30H50Cln2. Next आहे chemical name. So chemical name in that 1, 2, 3, 4 dash tetrahydro 9 amino acridine hydrochloride. This is the chemical name as per IPC system. 1, 2, 3, 4 dash tetrahydro 9 amino acridine hydrochloride. Next it's a physical property in that कलर ऑर्डर टेस्ट अँड सोल्युबिलिटी आपल्याला बघायची आहे. सो कलर मध्ये व्हाईट कलर आहे. सो नेक्स्ट सांगितलेलं आहे ऑर्डरलेस आहे. टेस्टलेस आहे. नेक्स्ट आहे टॅक्रिन हायड्रोक्लोराइड क्लोराइड इज अ व्हाइट सॉलिड क्रिस्टल. इट इज अ फ्रीली सोल्युबल इन डिस्टिल्ड वॉटर. 0.1 HCl acetate buffer, phosphate buffer, methanol, dimethyl sulfoxide, इथेनॉल अँड पायरोलिन ग्लायकॉल. नेक्स्ट त्यांनी सोल्युबिलिटी सांगितलेला आहे सोल्युबल इन फ्रीली सोल्युबल इन कशामध्ये आहे डिस्टिल्ड वॉटर 0.1 नॉर्मल HCl acetate buffer, phosphate buffer, methanol, dimethyl sulfoxide, ethanol and propylene glycol. दिस ह्याच्यामध्ये सोल्युबल आहे. नेक्स्ट आहे युजेस. सो युजेस मध्ये बघा in that first use it is a reversible cholinesterase inhibitor that has been used in the treatment of Alzheimer disease. सो इथं अल्झायमर जे डिसीज आहे त्या कंडिशन मध्ये किंवा त्याच्या ट्रीटमेंट मध्ये हे ड्रग यूज केलं जातं. कोणतं ड्रग आहे टॅक्रिन हायड्रोक्लोराइड. हे अल्झायमर डिसीजच्या ट्रीटमेंट मध्ये यूज केलं जातं. सो व्हॉट इज मीन बाय अल्झायमर डिसीज. सो डेफिनेशन बघा
progressive diseases that destroy memory and other important mental function. सो अल्झायमर डिसीज म्हणजे काय असणार आहे? एक प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय की हळूहळू पेशंटला मेमरी लॉस ही प्रॉब्लेम दिसायला लागतो. जसं की त्याला पण माहित नसतं की त्याला इन फ्युचर अल्झायमर होणार आहे. सो प्रिव्हियसली ज्यावेळेस त्याचं जर समजा तो एखादा इमोशनल ब्रेकडाऊन मधून जर गेला असेल एखादा पेशंट, तर त्याला तिथून पुढे हळूहळू मेमरी लॉस, सो एक्सेस मध्ये इमोशनल ब्रेकडाऊन झाल्यामुळं तिथं त्याला ही कंडिशन अराईज व्हायला लागते की त्याला हळूहळू विसरायची सवय लागते आणि ती सवय जर जास्त झाली, एक्सेस मध्ये झाली, तर त्याला आपण अल्झायमर डिसीज म्हणतो. सो अल्झायमर डिसीज मध्ये पेशंटला समजत नाही की त्यांनी कोणती ऍक्शन केली होती, 2 मिनिटापूर्वी त्यानं काय परफॉर्म केलं होतं किंवा 2 मिनिटापूर्वी त्याने कोणतं फूड घेतलं होतं. सो इट इज अ प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर. म्हणजे हे एकदम होत नाही. कसं होणार आहे? हळूहळू ह्याची स्टार्टिंग होती. सो नेक्स्ट आहे डिस्ट्रॉय मेमरी अँड अदर इम्पॉर्टंट मेंटल फंक्शन. ब्रेन रिलेटेड जेवढे पण फंक्शन असतात ते हळूहळू डिस्ट्रॉय व्हायला लागतात. पण प्रायमरी स्टेजला मेमरी लॉस म्हणजे त्यांना आठवत नसतं की त्यांनी 2 मिनिटापूर्वी काय परफॉर्म केले. ते स्टार्टिंगचे सिम्पटम्स आहे आणि असं करून हळूहळू जेवढे पण ब्रेन रिलेटेड फंक्शन आहेत, ऍक्टिव्ह फंक्शन, त्याच्यामध्ये पण त्यांना डिफिकल्टी व्हायला लागते. नेक्स्ट आहे ब्रेन, त्याच डेफिनेशन मध्ये आहे ब्रेन सेल connection and cell themselves degenerates and dies, eventually destroying memory and other important mental function. ह्याच्यामध्ये ब्रेनच्या जे सेल आहेत त्या हळूहळू काय व्हायला लागतात? डिस्ट्रॉय व्हायला लागतात किंवा डॅमेज व्हायला लागतात आणि त्यामुळे काय होणार आहे? ब्रेन हळूहळू डेड व्हायला लागतो. सो दिस इज द अल्झायमर डिसीज. सो अल्झायमर डिसीजची डेफिनेशन काय आहे? इट इज अ प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर and that destroy memory and other important mental function. In that, brain cells connection and the cells themselves degenerate and dies, eventually destroying memory and other important mental function. This is the definition of a Alzheimer disease. Next आहे, सगळ्यांना अल्झायमर डिसीजचं डेफिनेशन समजली आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next use आहे patient with a dementia frequently have a lower level of this chemical which is a imperative for the development of a memory, thinking and reasoning. So patient मध्ये डिमेन्शिया ही कंडिशन अराईज होती ज्याच्यामध्ये मेमरी डेव्हलप होत नाही. जसं की आपल्या बॉडीमध्ये कोणता पण पार्ट, जसं की स्किन वरती जर समजा स्किनचे सेल्स डॅमेज झाले असतील तर ते रिकवर होतात, पण ब्रेन मध्ये तसं होत नाही. ब्रेन फुल्ली डेव्हलप होतो. सो त्यानंतर जर ब्रेन मध्ये जर काही हार्म झाला किंवा एखादी नर्व डॅमेज झाली तर परत ती लवकर रिकवर होत नाही. सो नर्व कॅनॉट बी रिकवर. सो त्यामुळे काय होते? मेमरी लॉस सारखे प्रॉब्लेम आपल्याला दिसायला लागतात. सो इथं पण सेकंड केस त्यांनी काय सांगितले? पेशंट विथ डिमेन्शिया, ज्यांना डिमेन्शियाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये काय होतंय? मेमरी डेव्हलप होत नाही किंवा मेमरी लॉस हे प्रॉब्लेम होत आहेत. थिंकिंग अँड रिझनिंग, सो जास्ती थिंकिंग केल्यामुळे हे होत आहे. नेक्स्ट आहे डिमेन्शियाच्या ट्रीटमेंटमध्ये पण आपण हे ड्रग यूज करतोय. अल्झायमर डिसीजच्या ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण हे ड्रग यूज करतोय. थर्ड आहे द ड्रग हॅज बीन यूज टू इन्क्रीज द लेवल ऑफ acetylcholine सो दॅट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ACH किंवा acetylcholine storage आर मार्कली रिड्युस्ड इन द ब्रेन. सो ब्रेन मध्ये acetylcholine इन्क्रीज करण्यासाठी आपण हे ड्रग यूज करतो. अँड नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. ह्याच्यामध्ये stored at 20 to 25 degree Celsius, exclusion permit to 50 to 30 degree Celsius in controlled room temperature, protect from moisture. ज्या पण स्टोरेजच्या कंडिशन आहेत जे की तुम्हाला आता माहित झाले असतील की stored at room temperature, protect from light, protect from moisture, keep in dry place, हे सगळे इथं कंडिशन येणार आहेत स्टोरेजच्या. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. इन दॅट टॅबलेट कॅप्सूल या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये. ब्रँड नेम मध्ये कोग्नेक्स, दिस इज द पॉप्युलर ब्रँड नेम. एकच आहे ब्रँड नेम कोग्नेक्स. नेक्स्ट आहे डोस मध्ये 40 mg पर डे एवढा आपण देतोय पेशंटला. 10 mg QID ह्या कंडिशन मध्ये देतोय. नेक्स्ट ड्रग
सो स्क्रीन वरती विजिबल आहे ड्रग नंबर 4. Yes, ma'am. Okay. Paralidoximine chloride. So paralidoximine chloride in that molecular formula बघा C7H9Cl(N2O). C7H9Cl(N2O). This is the molecular formula. Next आहे chemical name. Chemical name मध्ये 2-formyl 1-methylpyridinium chloride oxime, 2-palm PAM palm chloride 2-pyridinyl doxime methyl chloride. This is the chemical name. 2-formyl 1-methylpyridinium chloride oxime, 2-palm chloride 2-pyridinyl doximine methyl chloride. Next आहे physical property in that color is a white, order is a odorless, taste is a tasteless and solubility मध्ये soluble in water. त्यानंतर ह्याचे केमिकल नेचर सांगितलंय की नॉन हायग्रोस्कोपिक पावडर आहे. सो हायग्रोस्कोपिक म्हणलं तर एन्व्हायरमेंट मधलं मॉइश्चर ऍब्सॉर्ब करते. सो नॉन हायग्रोस्कोपिक सांगितलेलं आहे. जनरली अदर पण ज्या पावडर असतात त्या पण कशा असतात नॉन हायग्रोस्कोपिक इन नेचर असतात. नेक्स्ट आहे इट्स अ युजेस. सो युजेस मध्ये बघा युजेस मध्ये फर्स्ट यूज paralidoxime chloride is used as an antidote for a poisoning by parathion and related pesticide. सो पेस्टिसाइड मुळे जे पण पॉइझनिंग होतं किंवा एखादं इंटेन्शनली काय करतायत सुसाइडल टेंडन्सीमुळे पेस्टिसाइड घेतात. सो त्याच्या ट्रीटमेंट मध्ये आपण हे ड्रग काय करतोय यूज करतोय. paralidoximine chloride used in a antidote for a poisoning. कोणाच्या पॉइझनिंग मध्ये parathion and related pesticide. Next आहे it may be effective against some phosphate that have been quaternary nitrogen. त्यानंतर जे पेस्टिसाइड मध्ये फॉस्फेट किंवा नायट्रोजनचं जास्त कंटेंट असतं अशा पॉइझनिंग मध्ये पण हे ड्रग यूज केलं जातं. नेक्स्ट आहे इट इज थर्ड यूज. इट इज ऑल्सो अन इफेक्टिव्ह अँटागोनिस्ट फॉर सम carbamates such as a neostigmine methyl sulfate and peridoxystigmine bromide. सो जे हे इफेक्टिव्ह कोणासाठी आहे किंवा अँटागोनिस्ट ऍक्शन दाखवते. कोणासाठी अँटागोनिस्ट ऍक्शन दाखवते कार्बामेट, निओस्टिग्माइन मिथाइल सल्फेट अँड pyridoxystignine bromide. This is the 3 use of a paralidoximine chloride. फर्स्ट यूज मध्ये अँटीडोट म्हणून यूज केलं जातं. कोणाच्या अँटीडोट मध्ये तर पॅराथिऑन अँड रिलेटेड पेस्टिसाइड. सेकंड यूज मध्ये सांगितले की फॉस्फेट अँड क्वाटर्नरी नायट्रोजन ह्यांचं जरी पॉइझनिंग असेल म्हणजे हे केमिकल कंटेनिंग ड्रग त्यानंतर त्याच्या पण अँटीडोट म्हणून यूज केलं जातं. थर्ड मध्ये काय सांगितलंय अँटागोनिस्टिक ऍक्शन दाखवतो कोणावरती जर कार्बामेट, निओस्टिग्माइन अँड मिथाइल सल्फेट अँड पेरिडॉक्सिस्टिग्माइन ब्रोमाइड असेल तर अँटागोनिस्टिक ऍक्शन इफेक्टिव्हली हे शो करतं. नेक्स्ट आहे इट्स अ स्टोरेज अँड स्टॅबिलिटी इन दॅट stored at 20 to 25 degrees Celsius. Extrusion permit to 50 to 30 degrees Celsius in controlled room temperature. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन इन दॅट टॅबलेट आणि इंजेक्शन या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये. नेक्स्ट आहे ब्रँड नेम. ब्रँड नेम मध्ये फर्स्ट आहे 2-palm I. So 2-palm I, this is the popular brand name, or other brand name are Aldopalm, Chloropalm, Neopalm and Toxipalm. This is the popular brand name. 2-palm I, Aldopalm, Chlopalm, Neopalm and Toxipalm. Next आहे डोस. सो डोस मध्ये 600 mg इंट्रामस्क्युलर डोस आहे म्हणजे 3 डोस दिले जातात 2 ml चे आणि जर रॅपिड सक्सेशन असेल तर. सो 3 डोस मध्ये दिलं जातं. 3 डोसचं कन्वर्जन हे म्हणजे 2 to 100 एवढं दिले जातं. 600 mg पर डे आहे. त्याचं काय केलं जातं 200 मध्ये असे 3 टाइम्स मध्ये ते पेशंटला दिलं जातं. सो नेक्स्ट आहे नेक्स्ट ड्रग इकोथायोफेट आयोडाइड. इन दॅट इट्स अ केमिकल नेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा C9H23NO3PS+. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो ड्रग कोणता आहे
ecothiophate iodide. In that molecular formula Ce9H23NO3PS+. Next आहे chemical name. In that 2 mercaptoethyl bracket close trimethyl ammonium iodide S ester with O diethyl phosphorothioate. This is the chemical name. परत एकदा बघा chemical name. In bracket mercaptoethyl 2 mercaptoethyl bracket close trimethyl ammonium iodide S ester with O and O diethyl phosphorothioate. Next आहे physical property. In that color white, order orderless, tasteless. Next आहे solubility. So solubility मध्ये soluble in water and alcohol. स्क्रीन वरती नाहीये बट soluble in water and alcohol. नेक्स्ट आहे hygroscopic solid. जसं की hygroscopic नेचर आता सांगितलं. एन्व्हायरमेंट मधलं मॉइश्चर काय करते स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करते, त्यामुळं सॉलिड स्टेट मधून लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट होते. नेक्स्ट आहे इट्स युजेस. सो युजेस मध्ये बघा so uses in that first use when applied locally its distribution in a tissue is less which can be very desirable. म्हणजे टॉपिकली जर अप्लाय केलं तुम्ही तर त्याचा इफेक्ट तुम्हाला कमी दिसतो. सो सेकंड आहे इट इज युज्ड ॲज अ अँटीकोलिनिस्टरेज एजंट इन द ट्रीटमेंट ऑफ अ ग्लुकोमा. सो ग्लुकोमा ही जी कंडिशन आहे त्याच्या ट्रीटमेंट मध्ये अँटीकोलिनिस्टरेज एजंट म्हणून यूज केलं जातं. आता ही ग्लुकोमा कंडिशन जी आहे ती सगळ्यांना माहिती आहे का? Yes, ma'am. ओके. सो नेक्स्ट बघूयात. सो नेक्स्ट यूज ecothiophate iodide ophthalmic for the eye reduces pressure in the eye. This medicine is used to treatment chronic open angle glaucoma and other type of glaucoma especially after a cataract surgery. So हे जे इथोथायोफेट आयोडाइड जे आहे ते ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मध्ये यूज केलं जातं. सो ऑप्थॅल्मिक म्हणजे काय, आय रिलेटेड जे पण प्रॉब्लेम आहेत ते इन्फ्लेमेशन असेल, रेडनेस असेल किंवा सो रेडनेस वगैरे कधी अराईज होणार आहे ज्यावेळेस आईला प्रेशर येतं. म्हणजे जास्ती जर तुम्ही म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह किंवा टीव्ही बघता, मोबाईल यूज करता त्यावेळेस डेफिनेटली काय होणार आहे, जास्त ते वर्किंग केलं जाणार आहे. जास्ती एक्सेस लाईट मुळे तिथं काय होणार आहे, आईला इन्फ्लेमेशन आणि इरिटेशन होणार आहे. सो किंवा प्रेशर तिथं आलेलं असणार आहे. त्याला रिड्यूस करण्यासाठी आपण हे ड्रग यूज करतोय. नेक्स्ट काय आहे, द मेडिसिन युज्ड टू ट्रीट क्रोनिक ओपन अँगल ग्लुकोमा. सो ओपन अँगल ग्लुकोमा ही टर्म आपण प्रिव्हियसली पण डिस्कस केली. तर सगळ्यांना माहिती आहे का ओपन अँगल ग्लुकोमा काय आहे? स्टुडंट, ह्याच्या आधीच्या पण आपण एका ड्रग मध्ये हे कंडिशन बघितलेली आहे, टर्म डिस्कस केली, आठवतीये का? ग्लुकोमा माहित आहे मॅम. ओके, ग्लुकोमा म्हणजे काय आहे? ते डोळ्याजवळ ते घाण रिलेटेड. ओके, सो ग्लुकोमा म्हणजे काय की बॉडीमध्ये तुमचं ग्लुकोज इन्क्रीज झालेलं आहे. त्यानंतर त्याचे जे काय ओपन अँगल म्हणजे काय, जे आईज आहेत, आईज मधून जिथून टिअर्स येतात ते पोर्शन किंवा जिथून फ्लुइड बाहेर येणार आहे तो पोर्शन, तिथं काय होणार आहे, तिथून परत फ्लुइड म्हणजे इरिटेशन मुळे काय होतंय, तिथं ग्लुकोजची लेवल तर इन्क्रीज झाली. त्याचा साईड इफेक्ट आपल्याला काय बघायला मिळतं की सारखं एकतर डोळ्यातून पाणी येते किंवा जे पण आपलं जसं की मी प्रिव्हियसली पण सांगितलं होतं की झोपेमधून तुम्ही उठल्यानंतर ना हे काय होतं, आईज क्लिअर होतात. सो आईज क्लिअर होत आहेत मीन्स काय होतंय, त्याच्यामधून तुम्हाला विस्कस एक फ्लुइड तिथं बाहेर पडताना दिसते. सो लाईकवाईज ती कंडिशन त्यांना फेस करावी लागते. एक फर्स्टली काय सिम्पटम्स असणार आहे, वॉटरी आईज असणार आहेत आणि सेकंड मध्ये ते आईज सारखे त्याच्यामधून विस्कस फ्लुइड बाहेर पडते. सो त्या कंडिशनला आपण म्हणतोय ओपन अँगल ग्लुकोमा. सो इट ट्रीटेड क्रोनिक ओपन अँगल ग्लुकोमा. नेक्स्ट आहे अदर टाइप ऑफ अ ग्लुकोमा स्पेशली आफ्टर कॅटरॅक्ट सर्जरी. सर्जरी नंतर ना आपण हे ट्रीटमेंट म्हणून आपण देतोय. नेक्स्ट आहे द मेडिसिन
is also used to treat certain type of eye focusing disorder. सो आय रिलेटेड जेवढे पण डिसऑर्डर बघायला मिळतात त्याच्या सगळ्यामध्ये आपण काय करतोय हे ड्रग यूज करतोय. सो ड्रगचं नाव काय आहे? इकोथायोपेट आयोडाईड. ड्रगचं नाव काय आहे? इकोथायोपेट आयोडाइड. Thiopate iodide. ओके, व्हेरी गुड. सो आय रिलेटेडच्या सगळ्या कंडिशन मेन्शन करायच्या आहेत. सो फर्स्ट यूज काय सांगणार आहेत तुम्ही? फर्स्टली युज्ड ॲज अँटीकोलिनइस्टरेज एजंट इन द ट्रीटमेंट ऑफ ग्लुकोमा. ग्लुकोमाच्या कंडिशन मध्ये ट्रीटमेंटमध्ये आपण अँटीकोलिनइस्टरेज एजंट यूज करतो. सो नेक्स्ट काय सांगितलंय? ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मध्ये आपण हे ड्रग यूज करतो. सो त्याच्यामुळे काय होणार आहे? फार्माकोलॉजिकल इफेक्ट किंवा कोणाच्या ट्रीटमेंट मध्ये आपण हे यूज करतोय. फर्स्ट कंडिशन रिड्युसेस द प्रेशर इन द आय. आयचं जे काही प्रेशर आहे सो तर ते रिड्यूस करण्यासाठी आपण यूज करतो. सेकंड काय आहे? ट्रीट क्रोनिक ओपन अँगल ग्लुकोमा. आणि नेक्स्ट काय आहे? अदर टाइप ऑफ ग्लुकोमा. त्यानंतर सर्जरी नंतर कॅटरॅक्ट सर्जरी नंतर आपण यूज करतोय. अँड लास्ट काय आहे? सर्टन आय फोकसिंग डिसऑर्डर ह्याच्यामध्ये आपण यूज करतो. नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. इन दॅट स्टोर द unmixed product in the refrigerator. Unmixed product in the refrigerator at 2 to 8 degrees Celsius. Keep away from light moisture. It is stable at room temperature for about 1 month. So storage and stability मध्ये store at room temperature, protect from light, protect from moisture, keep in dry place and टेम्परेचर पण रेफ्रिजरेटर मध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. अनमिक्स्ड प्रोडक्ट रेफ्रिजरेटर मध्ये 2 to 8 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. इन दॅट ड्रॉप ऑइंटमेंट ह्या मार्केटेड प्रिपरेशन हे आहेत. नेक्स्ट आहे ब्रँड नेम फॉस्फोलाइन आयोडाइड. दिस इज द पॉप्युलर ब्रँड नेम फॉस्फोलाइन आयोडाइड. नेक्स्ट आहे डोस. डोस मध्ये 2 ड्रॉप्स पर डे असे आपल्याला यूज करायचे. डोस किती आहे? डेली डोस 2 drops per day. So next कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंटचं क्लासिफिकेशन आहे. सो कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट हा लास्ट बीट आहे. दॅट इज अ 6D. हा कम्प्लीट बीट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. का ह्या लेक्चरला घ्यायचं? नको मॅम. सो नेक्स्ट लेक्चरला आपण 6D दॅट इज अ कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट हे बघूया. सो ह्या लेक्चरला काय काय बघितलं आपण? Indirect. ओके, Indirect. ड्रग्स बघितले. ओके, इनडायरेक्ट बघितले पण ड्रग्स बघितले. त्याच्यामध्ये फर्स्ट ड्रग कोणता होता? निओस्टिग्मॅन. ओके, सेकंड अँड्रोसिनियम क्लोराइड. Chloride. ओके, थर्ड Hydrochloride. ओके, फोर्थ ओके, फिफ्थ आयोडाइड. Thiopate iodide. ओके. सो हे सगळे ड्रग क्लिअर आहेत का? ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नो मॅम. नो मॅम. No, ma'am. Okay, then we stop here. Thank you for your patience.